ते जशी HIV वेळच्या वेळेला परिस्थिती होती ना, म्हणजे समाज ह्या महिलांमुळे HIV पसरतोय अशी जी धारणा होती तीच आम्ही कोविडमध्ये पण अनुभवली। इथे एकही कोविडचा रुग्ण नसताना पूर्ण एरिया सील मारून बंद केला होता। जेव्हा 6 महिन्याची मुलगी माझ्या हातात जीव सोडते ते तर मी नाहीच कधी विसरू शकत। महिला ज्या रस्त्यावर मरताना बघितलेल्या आहेत त्यांना त्यांचं म्हणजे एक तर अजूनही मला इतकी घटना आठवते की तो तिचा लग्नाचा नवरा होता। त्यांनी तिला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिच्या कानातलं सोन्याचं एवढंसा खडा सुद्धा सोडला नाही, ते घेऊन तो पळून गेला। आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या ज्या महिला यायच्या त्या कॉन्ट्रॅक्टवर यायच्या। आता कॉन्ट्रॅक्ट असायचं की 3 वर्ष ती मुलगी इथे राहील, धंदा करेल, परत जाताना ती घरवाली तिला एक ट्रंक भर कपडे, नवीन कपडे, साड्या, काहीतरी 3 तोळे दागिने सोन्याचे आणि 50,000 रुपये कॅश देणार। ह्या कॉन्ट्रॅक्ट वरती ती मुलगी येऊन तिथे 3 वर्ष धंदा करायची। आणि हे का करायची? लग्नासाठी हुंडा। जेव्हा एका महिलेवरती गँगरेप झाला तिला दुसरीकडे बोलवलं होतं आणि तिचा रेग्युलर तिला बोलवलं होतं लॉजवर एका तिच्याच कस्टमरने आणि तिथे तिच्यावर गँगरेप झाला। ती जेव्हा परत बुधवार पेठेत कशी बशी जीव वाचून आली, तिला अतिशय भीषण पद्धतीने त्यांनी टॉर्चर पण केलेलं होतं आणि अक्षरशः म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या अवस्थेत ती आली इथे। जेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो तेव्हा जो पहिली प्रतिक्रिया आली की रंडीवर कोण बलात्कार करेल का, ते तिचं काम आहे। सहेलीची स्थापना करायचं आमचं चर्चा चाललेली होती तेव्हा इथले काही पुढारी की त्यांना असं वाटलं की ह्या बायका डोईजोड होतील, यांची तुम्ही संघटना का करताय, तलवारी घेऊन आले होते ऑफिसमध्ये। शनिवार, सदाशिव, नारायण, गुरुवार अशा पेटा काही पुणेकरांना नवीन नाहीत। मात्र पुण्यातील एक अशी पेठ आहे ज्याची ओळख जगभरात आहे, ते म्हणजे बुधवार पेठ। आणि याच बुधवार पेठेमध्ये असणारा रेड लाईट एरिया, सर्वाधिक जास्त वेश्या असणारा हा भाग। आणि याच भागामध्ये 6x3च्या रूममध्ये अडकून पडलेल्या आयुष्यांना नवीन प्रकाश देण्याचं काम करते ती सहेली संघ। या सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी आज आपल्यासोबत आहेत। ही संस्था नेमकी या महिलांसाठी कशा पद्धतीने काम करते, त्यांचं आयुष्य जे एका कमऱ्यामध्ये बंद झालंय ते पुढे आणण्यासाठी, त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी कसं काम चालतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विरेश आणि तुम्ही पाहताय द इरसाल। सहेली संघ म्हणजे 1991 पासून काम करताय तुम्ही, 1995 पासून याच्याशी जोडलेला आहात। आता जी पावलं संध्याकाळी झालं की त्या एरियाकडे वळतात, मात्र दिवसा तिकडे जायलाही टाळतात, अशा ठिकाणच्या रेड लाईट एरियातील सेक्स वर्करसाठी काम करण्याचा तुम्ही निर्णय घेतला। आपण यांच्यासाठी काम केलं पाहिजे हे नेमकं कधी वाटलं? मी 95 साली MSW केलं, मास्टर ऑफ सोशल वर्क, मेडिकल आणि सायकियाट्रीमध्ये। आणि तेव्हा HIV खूप भीतीदायक परिस्थिती होती। HIV बद्दल माहिती नव्हती, HIV वरती काही उपाय नव्हते आणि नवीन आजार असल्यामुळे त्याच्याविषयी जाणून घ्यायची पण खूप उत्सुकता होती। आणि त्याचबरोबर माझ्या डोक्यात होतं की महिलांच्या बरोबर आपल्याला काम करायचं आहे। आता महिला प्रश्न आणि HIV हे जर एकत्रित शिकायला मिळायची जागा असेल ती म्हणजे रेड लाईट एरिया। तर त्यामुळे मी स्टुडंट असताना फील्डवर्क जे घेतलं ते रेड लाईट एरियात घेतलं। आमची पालक संस्था होती त्यावेळेला, इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशन, अजूनही तीच आमची पालक संस्था आहे, त्याचं नाव आता पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन आहे। त्यांनी 91 सालापासून इथे HIV/AIDS प्रतिबंध नियंत्रणाचा कार्यक्रम सुरू केला होता आणि मी 95 साली स्टुडंट असल्यापासून जोडली गेले या कामाला। अच्छा, पण ज्यावेळेस MSW झालं, दुसरे पण सेक्टर होते जिथे तुम्ही सोशल वर्क करू शकतात लहान मुलांना, ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला रेड लाईट एरियातल्या वेश्यांसाठी काम करायचं, त्यावेळी घरच्यांची नेमकी मनस्थिती काय होती की आपली मुलगी तिकडे जाऊन काम करणार काय? माझ्यासाठी एक खूप मोठा सपोर्ट असा होता की माझे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल होतं आणि त्यामुळे मी HIV साठी काम करते असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी विरोध नक्कीच केला नाही। त्यांना काळजी खूप होती कारण HIV मध्ये काम करणंही तेव्हा खूप धोकादायक समजलं जायचं आणि रेड लाईट एरियात काम करणं, पण त्यांना असं वाटलेलं की स्टुडंट असताना ती करते, कदाचित पुढे कंटिन्यू करणार नाही असंही त्यांना वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी सपोर्ट केला। आणि त्यांना एक माहिती होतं की मी करीन, मी ठरवलं तर ते करते असं त्यांना एक पूर्णपणे कॉन्फिडन्स होता। खूप ट्रान्सपरन्सी माझ्या प्रत्येक बिहेवियरमध्ये असते। माझ्या आईवडिलांच्या बरोबर अतिशय सगळ्या गोष्टी मी शेअर करत होते आणि
ते चॅलेंज होतं त्यावेळेला आणि आव्हान स्वीकारायला मला सुरुवातीपासूनच आवडतं, तर ते मी स्वीकारलं आणि घरच्यांनाही सुरुवातीला वाटलं की थोड्या दिवसांनी ही बंद करेल, पण तसं झालं नाही आणि मी कंटिन्यू केलं. घरी आई वडील होते जे डॉक्टर होते त्यामुळे ठीक होतं, पण समाज काय म्हणेल ही एक भावना असेल ना की आपण सेक्स वर्करसाठी काम करतो. नाही, म्हणजे मला समाज काय म्हणेल तर तो काहीही म्हणतोच. तुम्ही काहीही केलं तरी समाज नावं ठेवतो. म्हणजे आज तुम्ही अगदी चांगल्या मार्गाने काहीतरी कुठल्याही प्रगतीच्या शिखरावर गेलात तरी समाज तुम्हाला असंच म्हणतो की हे काय माहिती कुठल्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचली असेल व्यक्ती. त्यामुळे समाज काय म्हणतो ह्याचा विचार मी कधीच केला नाही, अजूनही केलेला नाही. आणि मला असं वाटतं की जर तुमचा हेतू क्लिअर असेल आणि त्याची तुम्ही जबाबदारी घेत असाल की जे पण मी निर्णय घेते त्याची मी स्वतः जबाबदारी घेते, तर समाजाची धारणा काय आहे तुमच्याकडे बघण्याची ह्याचा विचार करण्याचा फार मला तरी काय अर्थ वाटत नाही खरं सांगायचं तर. आणि समाज म्हणजे काय शेवटी तुम्ही आणि आम्हीच आहोत ना, त्यामुळे तोही कधीतरी बदलला पाहिजे. बरोबर. तर त्या दृष्टीने जर काम करायची संधी मिळत असेल तर ती का सोडायची. सहेली संघ नेमका ह्या महिलांसाठी कशा पद्धतीने काम करतो, आपल्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवले जातात. सहेली संघ ही रजिस्टर्ड नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. आम्ही चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर आहेत संस्था, पण ही कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन किंवा ज्याला कलेक्टिव्ह म्हणलं जातं संघटना आहे ही. म्हणजे मी जरी आता इतकी वर्ष काम करत असले सहेली बरोबर तरी मी सहेलीच्या कार्यकारिणी मंडळावर नाही. जे कार्यकारिणी मंडळ आहे हे सगळं वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं असतं. म्हणजे आमचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी हे सर्व हे रेड लाईट एरियातल्याच वैश्य महिला. हो. तर त्या 9 जणींचं बोर्ड आहे आणि त्या 9 जणी आणि त्यांचे प्रतिनिधी असं मिळून संघटना चालते. त्यामुळे ही सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह आहे. ती जसं आपल्याला माहिती असतं की समाजातले प्रतिष्ठित लोक किंवा श्रीमंत लोक किंवा ज्यांना समाज सेवा काहीतरी करायची असे लोक येऊन ट्रस्ट स्थापन करतात, तसं नाही आहे. म्हणजे ह्याची घटनाच वेगळी आहे. आम्ही ज्या पद्धतीने हा पूर्ण उपक्रम चालवतो हा पूर्णपणे ज्या महिलांसाठी काम करतो त्यांच्या मालकीचा उपक्रम आहे. म्हणजे कितीही वर्ष मी इथे काम करत असले तरी मी शेवटी बाहेरची व्यक्ती आहे. आज ज्या महिलांच्यासाठी हे सगळं उपक्रम चालतात त्यांनी एकत्र येऊन त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा निर्णय, नुसता सहभाग नाही तर नेतृत्व आणि निर्णय पण हे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं असतं सहेलीमध्ये. आणि त्याच पद्धतीने आम्ही सुरुवातीपासून काम केलेलं आहे. कुठल्या सेक्टरमध्ये काम केलं जातं, म्हणजे महिलांचा आरोग्याचा विषय आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असतो, ते कशा पद्धतीने. एक तर सुरुवात HIV झाली आणि जोपर्यंत HIV आहे तोपर्यंत HIV वर तर काम चालू राहणार. म्हणजे प्रतिबंध नियंत्रण असेल किंवा आता HIV पॉझिटिव्ह महिलांचा सपोर्ट ग्रुप आहे, मदत गट असतो की त्याच्यामध्ये त्यांना न्यूट्रिशन दिलं जाणं, त्यांना औषधोपचार त्यांनी सातत्याने घ्यावा त्याच्यासाठीचं काउन्सिलिंग, हा एक उपक्रम चालतो. लैंगिक प्रजनन आरोग्यावरती वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सोबत काम करणं, त्यांचे म्हणजे सुरक्षित गर्भपात असेल, फॅमिली प्लॅनिंग असेल किंवा त्यांचं गरोदरपण आहे, त्याच्यानंतर मुलांची काळजी, हे सगळं हा एक उपक्रम चालतो. त्याच्यानंतर मानसिक आरोग्यावरती आपण काम करतो. कारण महिला स्वतःहून आलेल्या असोत किंवा जबरदस्तीने आलेल्या असोत, हे जीवन समाजाने अवहेरलेलं आहे. त्यांना कोणी चांगल्या नजरेने बघत नाही किंवा त्यांना स्वीकारत पण नाही कोणी, म्हणजे घरचेच स्वीकारत नाही तर समाज तर वाईटच दृष्टीने बघतो. या सगळ्याचा त्यांच्या मनावरती सातत्याने ताण असतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर येतो. कधी खूप दारू पिण्याच्या आहारी जाणं किंवा कधी कधी अनियंत्रित राग असतो बायकांना आणि त्या पद्धतीने त्या रिॲक्ट होतात. स्वतःच्या भावभावनांचे नियोजन करता येत नाही, अशा अनेक त्यांचे मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी पण आपण उपक्रम चालवतो. वेगवेगळ्या विषयावरती बायकांना प्रशिक्षण देणं, त्यांना ज्या महिलांना बाहेर पडायचं आहे वेश्याव्यवसायातून त्यांना मदत करणं, त्याच्यासाठीचे अनेक प्रयोग आपण करतो. मुलांना शाळांमध्ये ॲडमिशन घेऊन देणं, त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग, त्यांच्या पायावर त्यांनी उभं राहावं यासाठी त्यांना त्या सर्व प्रकारची मदत. कायदेशीर मदत महिलांना, कारण आपल्या देशामध्ये वेश्याव्यवसायाला धरून कायदा अतिशय अस्पष्ट आहे. म्हणजे एकाच महिलेला तुम्ही व्हिक्टीम पण म्हणू शकता, म्हणजे ती शोषणाचा बळी समजलं जातं किंवा ती ट्रॅफिकिंगची व्हिक्टीम आहे असंही समजलं जातं. आणि त्याच महिलेला तुम्ही ती गुन्हेगार पण आहे असं मानलं जाऊ शकतं त्या कायद्यानुसार. म्हणजे एका बाजूला पीडित आहे आणि दुसऱ्या बाजूला थेट आरोपी. हो, म्हणजे असं एकाच व्यक्तीला तुम्ही दोन्ही गोष्टींनी बघू शकता
ही कायद्याची फार मोठी गोची आहे आपल्याकडे. तर त्याच्यासाठी काम करणं, त्या कायद्याविषयी बायकांना माहिती करून देणं. आणि आमचं जे नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स आहे, हा भारतामध्ये आम्ही 8 राज्यांमध्ये काम करतो. 1.5 लाखाहून जास्त सेक्स वर्कर्स त्याचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून पण हे जे गुन्हेगारीकरण जे होतंय वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं, ते थांबण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करतोय. तर तोही सहेली त्या नेटवर्कची सदस्य आहे, तर तेही आमचं काम अव्याहत चालू असतं. महिलांना बऱ्याचशा स्थलांतरित आहेत खरं तर महिला, म्हणजे बाहेर राज्यातले किंवा बाहेर बांगलादेश गावातून आलेल्या आहेत अशा. तर मग त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतात. आता बांगलादेशी हे ज्या महिला आहेत त्यांना आम्ही नाही सपोर्ट करत, कारण कायदेशीर बाबीचा विचार केला तर त्या अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही निवासाचे पुरावे नाहीत आणि त्या तशाच आलेल्या आहेत. तर त्यांना आम्ही कायद्याने कुठलीही मदत करू शकत नाही. पण जे भारताचे रहिवासी आहेत, आपल्याच देशातनं आलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यातनं, त्यांना त्यांचे कागदपत्र मिळवून द्यायला आम्ही नक्कीच मदत करतो. आणि बँकेत खातं ओपन करून देणं, फायनान्शियल लिटरसी त्यांना आम्ही देतो. शिकू आनंदे नावाचा एक आपला उपक्रम चालतो की ज्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्यात. बेसिक फंक्शनल लिटरसी असेल, वेगवेगळे भाषा बोलणं असेल, इंग्लिशमध्ये बोलणं आहे, आणि समाजामध्ये साधारण व्यवहार ज्ञान कसं असावं, हे सगळ्या गोष्टी बायका शिकतात. तर तोही एक उपक्रम चालतो. आणि पोलिसांबरोबर आपण जोडून घेऊन काम करतो की जिथे हा एक विषय होता की आता आपल्या बोलण्यातून आलं की एका बाजूला लीगल, दुसऱ्या बाजूला इलिगल. म्हणजे असं कुठंच कायद्याची परिभाषा नाही की बाबा ह्याला कसं तुम्ही डिफाईन करणार. सगळ्यात मोठा विषय येतो तो ह्युमन ट्रॅफिकिंगचा. अनेक वेळा रेड्स होतात, त्यामध्ये जे पीडित म्हणलं जातं त्यांना रिहॅबिलिटेशनसाठी केलं जातं. अशाही केसेस तुमच्याकडे येत असतील. काय नेमकं घडतं इथं ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीत? एकतर तो खरंच खूप मोठा विषय आहे आणि तो मला असं वाटतं वादाचा विषय आहे खरं तर. जितका तो संवेदनशीलपणे हाताळायला पाहिजे तितका हाताळला जात नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण कायदाच खूप स्पष्ट नाही आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये. कारण इथे येणारी प्रत्येक महिला ही व्हिक्टिम आहे, बळी आहे ट्रॅफिकिंगची, असंच समज आहे. तसं ते नाहीये. म्हणजे काही वर्ष जर आपण काही इतिहास बघितला तर ह्याच्यामध्ये गोष्टी अशा घडत होत्या, अजूनही घडतात. ट्रॅफिकिंग होतच नाही असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे. पण सगळी व्यवस्था ही शोषण आहे किंवा धंदा, वेश्या व्यवसाय हे पूर्णपणे शोषण आहे. आणि इथे सगळ्याच महिला जबरदस्तीने आणल्या जातात. ही जी भूमिका आहे कायद्याची असेल, कायदा बनवणाऱ्यांची असेल, कायदा चालवणाऱ्यांची असेल आणि समाजाची, ती चुकीची आहे. कशा पद्धतीने चुकीची? कारण अनेक महिला स्वतःहून येतात. म्हणजे स्वतःहून इथे आलेल्या अनेक महिला आहेत. मग होतं असं की जेव्हा पोलीस रेड होते तेव्हा त्या मुलीला, त्या बाईला विचारलं जात नाही ना की तू कशी आली आहेस, तू स्वतःहून आली आहेस का तू जबरदस्तीने आली आहेस. सगळ्यांना सरसकट उचललं जातं आणि संस्थेत टाकलं जातं. आता संस्थेत टाकलं जातं तिथे त्या मुलीने काय करायचं ह्याची काही स्पष्टता नसते. ती जर सज्ञान असेल, लहान मुली कधीच धंद्यात येऊ नयेत हे महिला पण म्हणतात आणि कितीतरी लहान मुलींना सहेलीच्या कार्यकर्त्यांनी सोडवलेलं आहे. म्हणजे हे अव्याहतपणे काम चालतं. आम्ही नॉन मायनर कॅम्पेन रेग्युलरली करत असतो. तर ते चालूच असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा अशा पद्धतीने रेड होतात आणि सगळ्यांना उचलून संस्थेत टाकलं जातं, त्याच्यानंतर त्यांचं खरंच पुनर्वसन होतं का सो कॉल्ड, हे बघायची खूप गरज आहे. आणि ते होत नाही. कारण नेलं की नेलं कायद्यानुसार उचलून घेऊन जातात. तिथे किती काय काउन्सिलिंग होतं, तिथे त्यांना काय पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम होतं, हे सगळेच प्रश्नचिन्ह आहेत. आम्ही एक जो अभ्यास केला होता नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून, 3 वर्ष आम्ही 4 राज्यांमध्ये हा अभ्यास झाला होता. आणि 3 वर्ष आम्ही इथून ज्या सोडवून नेलेल्या सोकॉल्ड महिलांना त्यांचं पुढे काय झालं हे ट्रॅक केलं होतं. तर त्याच्यात असं आढळलं की 70% महिला पुन्हा धंद्यातच येतात. पुन्हा एकदा रेड लाईट एरियामध्ये सेक्स वर्क केला. हो. तर कारण त्यांना दुसरा ऑप्शन काय आहे आज, त्यांना कुटुंब स्वीकारत नाही, त्यांना त्यांचा समाज स्वीकारत नाही. बरं, पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या गोष्टी शिकवल्या जातात अशा संस्थांमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला जीवन नाही जगता येत. त्यामुळे सबळ कुठलाही सशक्त असा पुनर्वसन किंवा पैसे मिळवण्याचा पर्याय नसताना सरसकट सगळ्यांना उचलून संस्थेत टाकणं. आणि त्याच्यात अतिशय हास्यास्पद गोष्ट अशी असते की जेव्हा अशा महिलांना उचलून नेलं जातं तेव्हा त्यांना सांगतात की तुमचे जे कायदेशीर पालक आहेत त्यांना बोलवा, मग त्यांना आम्ही तुम्हाला रिलीज करू. कायदेशीर पालक कसे? आता 40 वर्षाची जर बाई असेल तीच पालक असते.
बरोबर. आता ती कुठून पालक आणणार? म्हणजे हे खरंच हास्यास्पद आहे, पण कायद्यामध्ये आता तशीच व्यवस्था आहे. तर ही मागणी सातत्याने आहे की तुम्ही ह्या पद्धतीने ट्रीट करू नका. सगळ्या महिला वेश्या व्यवसायात येणाऱ्या व्हिक्टीम नाही आहेत, स्वतःहून येणाऱ्या महिला आहेत, तर त्यांचा काहीतरी कॉग्निझन्स घ्या. तर आत्ता पहिल्यांदा असं झालंय की माननीय सुप्रीम कोर्टाने जो आत्ता निर्णय दिला त्या होता भागामध्ये त्याविषयी बोलणं केलंय आणि कुठेतरी स्वतःहून येणाऱ्या महिलांना मान्यता दिली आहे. म्हणजे असं म्हणलेलं नाही, कायदेशीर झालेला नाहीये वेश्या व्यवसाय, पण तो भाग तरी आहे. पण निदान की स्वतःहून महिला येतात धंद्यामध्ये हे मान्य केलं गेलंय. बरोबर. त्यामुळे ती खूप महत्वाची गोष्ट आहे. हे किती महिला आहेत तिथे बुधवारपेठेमध्ये? 3000च्या आसपास आहेत. संख्या कमी झाली आहे, कारण मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा 5,000-5,500 महिला असायच्या. पण अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. इथे HIV-चं प्रिव्हेलन्स असल्यामुळे ह्यांना HIV आहे, बाहेरच्या चांगल्या असतील, कस्टमर्सची संख्या कमी झाली. अनेक इथे संस्था काम करतात, काही अँटी ट्रॅफिकिंग ज्या म्हणतात स्वतःला, त्यांच्यामुळे सातत्याने रेड होतात. तीही एक अशी गोष्ट असते की जे महिलांना सततचा त्रास होतो. त्याच्यामुळे काही महिला बाहेर पडल्या. घरवाली आणि ब्रॉथेलची जी सिस्टीम आहे ती पण आता खूप बदललेली आहे. पूर्वी आधेलीमध्ये बायका धंदा करायच्या, म्हणजे अर्धे पैसे घरवालीला, अर्धे आपल्याकडे. आता तसं नाही, आता खूप बदल झालाय. म्हणजे बायका स्वतः रेंटनी ती रूम घेतात आणि फक्त रेंट देतात, भाडं देतात आणि बाकीची सगळी कमाई आपल्याकडे ठेवतात. त्यामुळे हा शिफ्ट दिसतोय. म्हणजे रेड लाईट एरियानं संख्या कमी होऊन बाहेर संख्या वाढती आहे. हा बदल नक्कीच झालेला आहे पण आता गेल्या काही वर्षात. आता तुमची संस्था इथं पण काम करते आणि बाहेर पण काम करते. चॅलेंजेस काय असतात? कारण बाहेर गेल्यानंतर ते स्वतः मुक्त असतात किंवा काही लॉजेस असतात ते करतात. बुधवारपेठेत काम करणं आणि बाहेर काम करणं यामध्ये चॅलेंजेस काय आहेत? त्यांच्यावर काय काय गोष्टी येऊ शकतात? एकतर एकट्या बायका जेव्हा कामं करतात तेव्हा त्यांना धोका जास्त असतो आणि ह्या बघितल्यात किंवा म्हणजे त्यांना कस्टमरनी फसवणं, त्यांच्यावरती गँगरेप होणं, इव्हन त्यांना त्यांचं खून होण्याच्या घटना रिसेंटली घडल्या, हेही होतं. आणि जेव्हा खूप गरज असते कोणाच्या तरी मदतीची तेव्हा त्यांना कोणाचीच मदत मिळत, हेल्पलेस असते. किंवा आरोग्याच्या सुविधा आहेत, कॉन्डोम्स आहेत किंवा ARTची जर औषधं आहेत ती इथे त्यांना सहजपणे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात, त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. तसं त्या बाहेर राहत असतील तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना काय वाटतं किंवा आपण रेड लाईट एरियाला कशा दृष्टीने बघतो, हे काहीही जरी असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की आज त्या डेफिनेटली रेड लाईट एरियात जास्त सुरक्षित आहेत. सरकारी यंत्रणेचा विषय निघाला. दुसरी एक गोष्ट असते की वेश्या, रेड लाईट एरियामध्ये काम करणारे सेक्स वर्कर, एवढीच एक फ्रेम होऊन जाते, एवढीच एक ओळख होते. मग अशा वेळी ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड, ना काही सरकारी डॉक्युमेंट्स असतात. मग ह्या महिलांना मदत करताना अशा वेळी काय अडचणी येतात मग आणि त्यावर कसं मात केलं जातं? एखादं तरी काहीतरी डॉक्युमेंट असलं तर बाकीचे आम्ही बँकेत खातं उघडून देणं किंवा हे करतो. काही स्थानिक नगरसेवक किंवा जे सपोर्ट करणारे आमदार असतील त्यांच्या मदतीने तिला रहिवासाचा दाखला मिळाला तर त्याच्यावरनं बाकीचे कागदपत्र काढता येतात. पण ते इतकं सोपं नाहीच आहे. म्हणजे तो झगडा सातत्याने होत असतो. कारण आता रेशन कार्डचं जर म्हणलं तर रेशन कार्ड काढून देण्यासाठी खूप समस्या येत आहेत. कारण काय झालं, इथे काम करणाऱ्या काही संस्था आणि काही दलाल पण आहेत इथे की जे 10,000, 15,000 हजार रुपये घेऊन खोटी आधार कार्ड काढून दिली त्यांनी, आणि त्यातल्या काही बांगलादेशी महिलांची पण होती. तर असं केल्यामुळे आता पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय रेशन कार्ड काढताच येत नाही. तर हे सगळ्या समस्या आहेत. त्यामुळे कुणीतरी काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात, त्याचा सगळ्या व्यवस्थेवर परिणाम होतो. दुसरी गोष्ट अशी की इथं ज्या महिला येतात HIV आणि बाकीच्या गोष्टी आहेत, पण आता तुमच्या बोलण्यातून आलं की त्यांच्या प्रसूतीचं हे असतं. कोणी म्हणजे सेक्स वर्कर हे प्रोफेशन कोणी आनंदानं स्वीकारतं असं तर नाही, पण पुढे त्यांची जी मुलं येतात त्यांच्या शिक्षणाचा, संगोपनाचा एक मोठा प्रश्न असतो. त्यामध्ये काय आता अनेक वर्षाच्या कामानंतर एक खूप चांगलं यश असं सहेलीला मिळतंय की बर्थ रेट खूप कमी झालाय इथे. जन्मदर जो आहे रेड लाईट एरियाचा, तर तुम्ही सातत्याने जर काही वर्षाचा जर अभ्यास घेतलात तर लक्षात येईल की जन्मदर कमी झालाय. कारण बायका आता खूप अवेअर झालेल्या आहेत. चुकून प्रेग्नन्सी झाली अशा केसेस खूप कमी आहेत. ज्या त्यांचा एखादा काय म्हणतो आपण लवर आहे किंवा नवरा आहे
त्याच्यापासून ते मूल होऊ देतात, त्याच्यापासून त्या गरोदर राहतात. त्यामुळे ती प्लॅनच प्रेग्नन्सी असते. बरं. त्यामुळे त्या मुलाच्या दृष्टीने त्याचं जे शिक्षण आहे किंवा त्याचं पुढचं आयुष्य कसं जाईल ह्याची कुठेतरी योजना बायकांनी नक्की केलेली असते. त्या दृष्टीने पैसे बाजूला ठेवणं हेही त्यांनी केलेलं असतं. त्यामुळे तो आता खूप मोठा इश्यू राहिलेला नाही आहे. आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत बुधवार पेठेमध्ये. कारण लोकांची सहानुभूती मिळणं आणि फंड्स मिळणं दोन्ही सोपं जातं. पण ठीक आहे, म्हणजे त्या कसं का असे ना, पण अनेक संस्था आज आहेत इथे आणि अनेक चांगल्या शाळा पुढे आलेल्या आहेत. सहेलीने खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे की त्या शाळांमध्ये मुलांना ॲडमिशन दिली जाते, भेदभावाची वागणूक न देता त्यांना स्वीकारलं जातं. मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज खूप छान वाटतं, खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आमची खूप मुलं चांगलं शिकून त्यांच्या पायावर उभी आहेत. आमच्या काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, आमच्याकडे वकील झालेले आहेत काही मुलं. हो 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 हो. फक्त एकच आहे, त्या गोष्टीची खूप खंत वाटते की जेव्हा हे सगळं त्यांना यश जे मिळालं किंवा ते जे सेटल झाले त्यांच्या आयुष्यामध्ये, हे भूतकाळ लपवल्यामुळे झाले. आज जर त्यांच्या ज्या सर्कलमध्ये ते वावरतात तिथे जर कळलं की ह्यांची आई वेश्या होती, तर त्यांना ती मान सन्मान जो आत्ता मिळतो तो मिळेल का ह्याच्याविषयी आम्हाला अजिबातच खात्री नाही आहे. त्यामुळे ती खरंच खंत वाटते की आज एखादी महिला ह्या सगळ्यातून जेव्हा आपल्या मुलाला ह्या शिखरावर नेऊन ठेवते, तिची सगळी मेहनत आणि परिश्रम त्याच्यामध्ये असतात, तिला कधीच मान्यता मिळत नाही. तर ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे. म्हणजे जो व्यक्ती तिथं पुढं समजा इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, आपल्या आईमुळे झाला, तिनं इथून जे फंड पुरवले त्यावरच तो झाला. पण मात्र पुढं समाजाचा अजून कुठंतरी दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे. ह्या सगळ्या गरज आहेच आहे. कारण जोपर्यंत समाज ह्या व्यवस्थेला स्वीकारत नाही, आज दोन्ही बाजूने लोक बोलतात की हे आवश्यक आहे, कारण मग पुरुषांची गरजा भागवायला हा व्यवसाय असला पाहिजे, पण त्याच महिलांना अतिशय वाईट वागणूक पण दिली जाते. कारण हे फार म्हणजे चारित्र्याचाच प्रश्न आहे. आणि असं हे जे सगळी दुतोंडी व्यवस्था आहे ना आपली समाजाची, ही कधीतरी थांबायला पाहिजे. ह्यांना या महिलांचं अस्तित्व नाकारणं ह्यांनी काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे त्या आहेत आणि त्यांना तुम्ही सन्मानाने वागणूक देणं, जसं बाकीचे व्यवसाय करतात, बाकीचे जसे प्रोफेशन आहे तसंच हा एक व्यवसाय आहे असं स्वीकारणं ह्याची खूप गरज आहे. 2 वर्षामध्ये 2019 मध्ये सहेलीनं बरंचसं काम केलं पॅन्डेमिकमध्ये. सगळं जग थांबलं होतं, सगळेजण घरी बसले होते, ना कोणाकडे जाऊ. अशा वेळी इथं नेमकी काय परिस्थिती होती पॅन्डेमिकमध्ये? इथे खूप वाईट परिस्थिती होती. कारण जसं आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते, जशी HIV च्या वेळेला परिस्थिती होती ना, म्हणजे समाज ह्या महिलांमुळे HIV पसरतोय अशी जी धारणा होती, तीच आम्ही कोविडमध्ये पण अनुभवली. इथे एकही कोविडचा रुग्ण नसताना पूर्ण एरिया सील मारून बंद केला होता. आता हे करायची का गरज होती की यांच्यामुळे पसरेल, हीच धारणा पुन्हा होती. बायकांनी स्वतःहून अगदी त्यांचे येणारे रेग्युलर कस्टमरला पण नाही म्हणून सांगितलं होतं. बायकांनी उपाशी राहणं प्रिफर केलं, पण त्यांनी कुठली रिस्क घेतली नाही. मला असं वाटतं हे कोणीच बघितलं नाही. पण असं एक धारणेने हा पूर्ण एरिया बंद करण्यात आला की ह्यांच्यामुळे पसरेल म्हणून. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. खूप व्यक्ती, संस्था, दानशूर लोक, ग्रुप्स पुढे आले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बायकांना मदत करायचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं ते खरंच समाजाने कुठेतरी दाखवलं की ह्या पण महिला आहेत. पण त्याच्यातही असे अनुभव आले की छोटे छोटे एवढे ग्रोसरीचे किट्स द्यायचे, फोटो काढायचे आणि फेसबुकवर टाकायचे. म्हणजे तुम्ही पब्लिसिटीसाठी की आम्ही तिथं गेलो आणि आम्ही त्यांना मदत केली, त्यांच्याकडे कोणीच जात नाही आणि आम्ही गेलो, हे दाखवण्यासाठी. म्हणजे खरं तर त्यांना खरंच मदत केली का, तर ती स्वतःला मोठं करायला मदत केली. म्हणजे असेही अनुभव आले. साधूंसोबत संधी साधू, संधी साधूपणा खूप दिसला. पण महिलांनी खूपच संयमाने पूर्ण तो पहिला पॅन्डेमिकचा काळ घालवला आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या ज्या सेव्हिंग्ज होत्या ते संपले, किंवा त्यांनी जे त्यांच्या भविष्यासाठी मुलांसाठी ठेवलेले पैसे होते ते संपले. कारण जरी 1.5 वर्ष झाली तरीही बिझनेस नॉर्मलला आला नाही नंतर सुद्धा. म्हणजे दोन्ही पॅन्डेमिकच्या फेजेसमध्ये दोन्ही जे लॉकडाऊन झाले त्याच्यानंतरही बायका जवळजवळ 6 ते 8 महिने
तेवढ्या ज्या नॉर्मलला बिझनेस येणं म्हणतो तसा आलेलाच नाही बायकांचं. बरं. त्यामुळे इन्कम कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती होती. म्हणजे रेशन वाटप चालू होतं, जेवण देत होतो, औषधं देत होतो, पण रेशन द्यायचं पण ते शिजवायचं कशावरती? गॅसला तुम्हाला पैसेच लागतात शेवटी. किंवा मुलं हॉस्टेलला होती ती हॉस्टेलमध्येच होती, त्यांना आणता आलं नाही, गावी जाता आलं नाही, असे अनेक प्रकार झाले. त्यामुळे खूप वेगवेगळ्या लेवलला अडचणी आल्या बायकांना. सहेलीकडून मध्ये एक सर्वेक्षण पण करण्यात आलं होतं की बुधवार पेठेसाठी किंवा रेड लाईट एरिया एकंदरीत असेल, बुधवार पेठेच नाही, त्यासाठी जो शासकीय निधी येतो त्याच्यामध्ये बराचसा भ्रष्टाचाराचा विषय असतो. म्हणजे कुठं भ्रष्टाचार होतो ह्याचं एक सगळ्यात वाईट उदाहरण आहे. त्याबद्दल काय? ती खूपच दुःखद घटना होती. कारण पहिल्यांदा असं झालं होतं की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना दरमहा 5,000 रुपये असे 15,000 रुपये मिळावे. आणि जिथे टार्गेटेड इंटरव्हेन्शन म्हणजे शासकीय निधीचा वापर करून संस्था प्रकल्प चालवतात वेश्यावस्तीमध्ये, त्यांची यादी घेऊन त्या महिलांना बँकेमध्ये पैसे जमा करायचे. दुर्दैवाने ज्या संस्थाला ही जबाबदारी दिली होती त्यांनी त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केले. बायकांच्या नावाने आलेले पैसे, ज्या धंद्यातल्या बायका नाही आहेत पण गरीब घरातल्या बायका आहेत, धुणं भांडी करणाऱ्या आहेत, त्यांना दिले आणि त्याच्यातलं परत अर्धे पैसे काढून घेतले. हा अतिशय मोठा भ्रष्टाचार केला आणि म्हणजे खरंच स्वयंसेवी संस्थेला लाजिरवाणी घटना होती. म्हणजे एकदम पातळी सोडून दिलेली. अगदी म्हणजे बायका तर ह्या शब्दात बोलल्या होत्या की दलाल परवडले, आम्हाला गिराईक तरी देतात किंवा आम्हाला पैसे तरी मिळतात दलाल असले तर, हे दलालापेक्षा वाईट आहेत. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. आणि खरं होतं की पहिल्यांदा असं झालं होतं की सरकार काहीतरी देत आहे आणि तेही त्यांना मिळू दिलं नाही आणि त्याला जबाबदारी संस्था होत्या, NGO होत्या. ही खूपच वाईट गोष्ट होती त्या काळात झालेली. एकंदरीत हे सगळं काम करत असताना काही वाईट चांगले अनुभव असतात, काही वाईट अनुभव असतात. कधी असा प्रसंग घडला की अरे आपण हे काम नको करायला, असं कधी वाटलं? खूप वेळा घडलं असं. म्हणजे एकदा दोनदा नाही, अनेक वेळा असं घडलंय. म्हणजे जीवाला धोका होण्यापर्यंत तर होतच, पण जेव्हा तुम्ही मृत्यू बघता समोर तो प्रसंग असा असतो की हेल्पलेस वाटतं. म्हणजे तुम्ही हे का करताय? जेव्हा मला म्हणजे मी अजूनही न विसरणाऱ्या अनेक घटना आहेत, पण जेव्हा 6 महिन्याची मुलगी माझ्या हातात जीव सोडते ते तर मी नाहीच कधी विसरू शकत. महिला ज्या रस्त्यावर मरताना बघितलेल्या आहेत त्यांना त्यांचं म्हणजे एक तर अजूनही मला इतकी घटना आठवते की तो तिचा लग्नाचा नवरा होता. त्यांनी तिला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तिच्या कानातलं सोन्याचं एवढंसा खडा सुद्धा सोडला नाही, ते घेऊन तो पळून गेला. आणि त्या माणसासाठी तिने सगळं तिचं आयुष्य घालवलेलं होतं. तिला तशीच एकटीला मरताना सोडून तो निघून गेला. म्हणजे इतके वाईट प्रसंग पण बघितलेले आहेत. किंवा लहान मुलांच्या बाबतीत ज्या काही घटना घडायच्या त्या तर आहेतच. महिलांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते, म्हणजे अजून एक अगदी सांगायची घटना म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या ज्या महिला यायच्या त्या कॉन्ट्रॅक्टवर यायच्या. आता कॉन्ट्रॅक्ट असायचं की 3 वर्ष ती मुलगी इथे राहील, धंदा करेल, परत जाताना ती घरवाली तिला एक ट्रंक भर कपडे, नवीन कपडे, साड्या, काहीतरी 3 तोळे दागिने सोन्याचे आणि 50,000 रुपये कॅश देणार. ह्या कॉन्ट्रॅक्टवरती ती मुलगी येऊन तिथे 3 वर्ष धंदा करायची. आणि हे का करायची? लग्नासाठी हुंडा. म्हणजे एक सामाजिक समस्या दुसऱ्या सामाजिक समस्याला कशी लीड करते ह्याचं हे अतिशय ज्वलंत उदाहरण होतं. म्हणजे अशा वेळेला तुम्ही काय करणार? म्हणजे हुंडाबंदी आपण म्हणतो एका ठिकाणी, ती किती आवश्यक आहे ह्याचं एक उदाहरण होतं. अजून एक घटना आठवते ती म्हणजे जेव्हा एका महिलेवरती गँगरेप झाला, तिला दुसरीकडे बोलवलं होतं आणि तिचा रेग्युलर तिला बोलवलं होतं लॉजवर एका तिच्याच कस्टमरने, आणि तिथे तिच्यावर गँगरेप झाला. ती जेव्हा परत बुधवार पेठेत कशी बशी जीव वाचून आली, तिला अतिशय भीषण पद्धतीने त्यांनी टॉर्चर पण केलेलं होतं आणि अक्षरशः म्हणजे मरणाच्या दारात असलेली अवस्थेत ती आली इथे. जेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो तेव्हा जो पहिली प्रतिक्रिया आली की रंडीवर कोण बलात्कार करेल का, ते तिचं काम आहे. म्हणजे इतकं हेल्पलेस वाटतं ना, राग येतो आणि हेल्पलेस पण वाटतं की हे काय, ही कुठल्या मनोवृत्तीची लोक आहेत. त्या बाईची अवस्था तुम्हाला दिसत नाही का डोळ्याला? बरोबर. ती 6 महिन्यात गेली, ती बाई वारली, म्हणजे ती जगूच नाही शकली. इतकं भयंकर. ह्याला खूप वर्ष होऊन गेली. म्हणजे पण अशा अनेक प्रसंग आहेत की जेव्हा सहेलीची स्थापना करायचं आमचं चर्चा चाललेली होती तेव्हा इथले काही पुढारी की त्यांना असं वाटलं की ह्या बायका डोईजोड होतील, यांची तुम्ही संघटना का करताय,
तलवारी घेऊन आले होते ऑफिसमध्ये. काय म्हणताय? बायकाच समोर गेल्या की नाही आम्ही HIV काम करतोय आणि आम्ही तुमच्या विरोधात जाऊन काम करूच शकत नाही. म्हणजे बायकांनी ज्या पद्धतीने ती सिच्युएशन हाताळली हे म्हणजे सॅल्यूट आहे. त्यांच्या त्या पूर्ण जगण्याची जी उर्मी आहे ना ती खरंच खूप ऊर्जा देणारी असते कायम. आणि आहेत खूप गोष्टी आहेत अशा म्हणजे इतक्या. पण ठीक आहे म्हणजे आणि असं वाटतं कधी कधी आपण एवढी वर्ष करतो मग काही बदल दिसत नसले तेव्हाही असं वाटतं. पण मी नेहमी तेच बघते की ज्या सहेलीच्या सदस्य आहेत महिला स्वतः ज्या परिस्थितीमध्ये जातात तरीही त्यांना जेव्हा वाटतं की नाही माझ्यासारखं दुसऱ्या कोणाचं होता कामा नाही मला तिला मदत करायला पाहिजे त्या खचत नाही आहेत तर मग मी का खचायचं बरोबर असा मी नेहमी विचार करते. आणि त्यामुळे ती ऊर्जा कायम असते. बरोबर. आणि दररोज नवीन दिवस आहे नवीन शिकतो आपण काहीतरी त्यामुळे ते न संपणार आहे. शेवटीकडे जाताना आपला एक उपक्रम आहे जे चर्चा जास्त असतात आणि तो चांगला आहे क्लीन रेडचा. नेमकं काय आहे क्लीन रेड? इथं बाहेरून जे शासकीय यंत्रणाकडून स्वच्छता केली जात नव्हती का म्हणून तुम्हाला हा उपक्रम तयार करावा? काय नेमकी कन्सेप्ट काय होती? खूप वर्षापूर्वी शासकीय भरती होत होती सफाई कामगारांची. तेव्हा आम्ही सहेलीच्या वतीने जाऊन कॉर्पोरेशनला विनंती केली होती की आमच्या महिलांना घ्या तुम्ही सफाई कामगार म्हणून. कारण हा एरिया बुधवार पेठेत सफाई कामगार तयार नसतात काम करायला. तर तेव्हा ते नाकारलं गेलं कारण त्यांना कष्टाची सवय नसते वगैरे असं. आणि ते कुठेतरी डोक्यात होतं. जेव्हा ASR सर्व्हिसेस म्हणून कंपनी आहे त्यांच्या CSRनी जेव्हा आम्हाला सहेलीला कामाला मदत करायची इच्छा दाखवली आणि त्यांनी सपोर्ट करायचं ठरवलं तेव्हा त्यांना आम्ही हा प्रकल्पाबद्दल चर्चा केली की ज्या महिलांना वेश्याव्यवसायातून बाहेर पडायचं आहे त्या पडू शकत नाहीत कारण ते एवढे सबळ पर्याय त्यांच्याकडे नसतात. बरोबर. चांगल्या पद्धतीने जर त्यांना मानधन किंवा पगार मिळत असेल तर त्या बायका सोडतील. ज्यांची इच्छा आहे त्यांना ते सोडतील. कारण सहेली कधीच कुठल्याच प्रकारची जबरदस्ती करत नाही. त्यांचा जो निर्णय आहे त्याला आम्ही रिस्पेक्ट करतो. तर त्यांनाही ती कल्पना आवडली आणि मग स्वच्छची पण इथे 5 लोक काम करत होते त्यावेळेला. तर त्या आणि आमच्या 15 महिला अशी टीम आहे आणि पूर्ण बुधवारपेठ शुक्रवारपेठ म्हणजे जी वेश्यावस्ती आहे पूर्ण त्याचे जे सार्वजनिक जागा आहेत जिने असतील किंवा रस्ते असतील हे झाडणं कचरा पूर्ण घराघरामध्ये जाऊन उचलणं कचऱ्याचं वर्गीकरण करण्याबद्दल बायकांना प्रशिक्षण देणं हे सगळं काम ही पूर्ण टीम करते. या 15 महिला आज त्या कंपनीच्या पेरोलवर आहेत. त्यांना चांगला पगार त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड असेल इन्शुरन्स असेल या सगळ्या एक कंपनीचा कामगार म्हणून जी काही त्यांची ओळख आहे ती त्यांना मिळाली आणि त्या दृष्टीने त्यांना एक सशक्त पर्याय मिळालेला आहे. त्यामुळे त्या बाहेर पडू शकल्यात आणि ह्या प्रकल्पाला आता 3 वर्ष झाली होतील. आणि असं वाटतं की हेच जर जिथे जिथे रेड लाईट एरिया आहे तिथे जर एखादी कंपनी अशी पुढे आली तर चित्र नक्कीच बदलू शकतं. म्हणजे आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा रेड लाईट एरिया जेव्हा स्वच्छ दिसतो आणि जेव्हा एक चांगला पर्याय मिळतो बायकांना तेव्हा हे चित्र नक्कीच बदलू शकतं असं वाटतं. शेवटी जाताना तुम्ही एक सामाजिक काम म्हणून करताय मात्र जो समाज ह्यांना धिक्कारतो त्यांना काय मेसेज द्या? मला असं वाटतं की समाजाने दयाबुद्धीने बघू नये या बायकांकडे आणि घृणेनेही बघू नये. मला वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेबद्दल काय वाटतं किंवा त्या काय येतात धंद्यात आणि तो धंदा चांगला आहे वाईट आहे नैतिक आहे अनैतिक हे चष्मे बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघावं. एक वस्तुस्थिती आहे की बाबा हा धंदा आहे माणसाचा इतिहास माहिती असल्यापासून हा धंदा चालू आहे अव्याहत चालू आहे आणि चालू आहे दिसतोय आपल्याला. तर त्यांना समाजाचा एक भाग म्हणून बघावं एक माणूस म्हणून बघावं. ह्याच्यापेक्षा जास्त त्यांना खरंच कसली अपेक्षा नाही आहे. तर ती स्वीकृती की एक समाजाचाच आपल्याच समाजाचा भाग आहे. आज मध्यवर्ती ठिकाणी हा पूर्ण व्यवसाय चालतो पण त्यांना आज कुणीही बुधवार पेठेतून रस्ता क्रॉस करून जात नाही तर ती वाट चुकून दुसरीकडनं जातात जे स्वतःला सज्जन सोकॉल्ड सुशिक्षित आणि काय सुसंस्कृत लोक समजतात. त्यांना तेच आव्हान आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा दृष्टिकोन आज त्या महिलांकडे बघण्याचा बदललात आणि अजून एका व्यक्तीचा बदलायचा प्रयत्न केलात तर मला असं वाटतं खूप मोठं सोशल वर्क. बरोबर. तर गेल्या अनेक वर्षांपासून त्या बुधवार पेठेमध्ये काम करतायत. त्यांचं काम कसं चालतं आहे नेमकी इथली परिस्थिती काय हे आज आपण या भागामध्ये जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा ह्याच्याविषयी काही शंका असतील काय असतील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. तोपर्यंत आता इथंच थांबूयात.
आणि शेवटी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.